साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर उपोषणास बसलेल्या खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या आंदोलनास राज्यभरातून वाढता पाठिंबा मिळत आहे। उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मराठा आक्रोश मोर्चाचे प्रमुख नरेंद्र पाटील, किरण पवार आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन संभाजी महाराज यांच्या आंदोलनात जाहीर पाठिंबा दर्शविला। शिवाजी महाराज की जय। युवराज संभाजीराजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तिकडनं आवाज आला पाहिजे। युवराज सरकारकडून लेखी निर्णय आणि भरीव अंमलबजावणी सुरू होईपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे। नाही, ज्यावेळेस मुंबईचा मोर्चा निघाला त्यावेळेस ह्याच मैदान ह्या महाराष्ट्राला साक्षी होतं। आता मला वाटतंय की प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जण छत्रपतींना पाठिंबा देण्यासाठी जर काही लोक इथे येऊ शकत नसतील तर त्यांनी आपल्या प्रत्येक चावडीवर किंवा प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आपण उपोषणाला बसल्याशिवाय ह्या सरकारला जाग येणार नाही आणि आपला पूर्ण आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार नाही। कारण की काही लोकांना इथे यायला जमणार नाही, तर त्यांनी आपला पाठिंबा जर कसा दर्शवायचा असेल तर आपल्या गावामध्ये बसून जर दर्शवला तर उद्यापर्यंत ह्या सरकार जाग येऊन महाराजांच्या अशी नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही। मी एवढंच बोलतो आणि येणाऱ्या काळात सर्व मागण्या पूर्ण व्हावं ही छत्रपती समोर मी नतमस्तक होऊन बोलतो। जय हिंद, जय भवानी, जय शिवाजी।